राजकीय घडामोडी सध्या घडतात त्यावरचा महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये विलीनीकरण पर्व सुरू झालंय। शरद पवार दुसऱ्यांदा त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या उंबरठ्यावर आहेत आणि अशा आशयाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। काँग्रेस आणि पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बोलक्या आहेत। काही नेते सकारात्मक आहेत तर काहींनी सावध वक्तव्य केलंय। इतकंच नव्हे तर सत्ताधाऱ्यांसह मवियामधील गोटातून सुद्धा विलीनीकरणावर नेत्यांनी भाष्य केलं आहे। मात्र विलीनीकरण का आणि त्यामध्ये शरद पवारांसमोर कोणती पेच आहेत पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून रोजी 27वा वर्धापन दिन साजरा झाला आणि लगेचच विलीनीकरणाच्या दृष्टीने घडामोडीही घडायला लागल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय राजकारणात उलथापालथ झाली। बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भात ऑफर दिल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीही दिला होता, मात्र काही कारणांनी त्याला उशीर झाला अशी माहिती नाना पटोलेंनी दिली आहे। धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षांनी एकत्र यावं असंही पटोले म्हणाले। शरद पवारांकडून फार पूर्वी प्रस्ताव होता, आता या सर्व प्रक्रियेला सुरुवात झाल्याचंही पटोलेंनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिली दिलेला होता आणि काही कारणाने तो उशीर झालेला होता। पवारांची एनसीपी आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही उडी घेतली आहे। काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे। मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल। मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा। संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राऊत यांनी त्यांच्या पक्षाविषयी भूमिका मांडावी, आमच्या पक्षाचा निर्णय शरद पवार घेतील असा पवित्रा आमदारांनी घेतला। परिणामी सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणावर भाष्य केलं, तर पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं। वर्धापन दिन झाल्यानंतर पक्षाची पुढची लढाई धोरणं वगैरे आम्ही सगळे ठरवलेली आहे। असं ठरवलेलं असताना अचानक कोणीतरी हा चर्चेचा विषय करतात, आश्चर्य वाटतं। मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमधला विषय घ्यावा। आमच्या पक्षाच्या बाबतीत अशी कुठल्या प्रकारची चर्चा झालेली नाही विलीनीकरणाची। राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो। शशिकांत शिंदेंनी चर्चेत तथ्य नाही असं सांगितलं, तर भाजपच्या नेत्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून जोरदार टोले लगावले। हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। विलीनीकरणावरून चर्चा आणि राजकीय टोलेबाजी सुरू असली तरी सध्याची राजकीय परिस्थिती दोन्ही पक्ष एकाच मार्गावर येणार असल्याची चिन्ह सध्या दिसतायत। कारण पवारांसमोर अनेक राजकीय पेच आहेत। त्यांच्या पक्षातील काही आमदार आणि खासदारांना सत्तेची सावली हवी आहे, मात्र विलीनीकरणामुळे 2/3 आमदार आणि खासदारांचा आकडा त्यांना गाठता येणार नाही। परिणामी पक्षांतराचा धोका कमी होईल। काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास एकसंध ताकद निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। अर्थात हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही। शरद पवार यांनी 1978 मध्ये बंड करून वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं होतं। पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून सरकार स्थापन करत पवार मुख्यमंत्री झाले होते। त्यावेळी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती। पवार यांना राज्यात स्वतंत्र नेतृत्व उभं करायचं होतं आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा विरोध होता। परिणामी शरद पवार यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं।
देवराज अरस काँग्रेस एसचे राष्ट्रीय नेते होते, तर दुसरीकडे शरद पवार महाराष्ट्रात काँग्रेस एसचे प्रमुख नेते बनले. काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा अंगाला भस्म लावून हिमालयात जाईल असं वक्तव्यही पवारांनी केलं होतं. मात्र 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं. देशभरात काँग्रेसची ताकद वाढली. परिणामी 1986 मध्ये शरद पवारांनी काँग्रेस एस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. 1978 मध्ये बंड करून 1986 मध्ये शरद पवार स्वगृही परतले होते. 1999 मध्ये सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करत पवारांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली होती. मात्र आता 27 वर्षांनी शरद पवार दुसऱ्यांदा विलीनीकरणाच्या वळणावर आले आहेत. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.